माघारी गेले होते। आकाश जांभळे एक मोठी उमेद बिवडीची होती, एक षटकार 2 चौकार सामना खेचून आणलात, कशा भावना आहेत? नाही, खूप छान वाटते आणि गावासाठी करायचं म्हणल्यावर मनापासून केलं पाहिजे। आणि आम्ही क्रिकेट फक्त 2 गोष्टीसाठी खेळतो, एक तर आम्ही आमच्या गावासाठी क्रिकेट खेळतो आणि दुसरं म्हणजे वैभव पवार या नावासाठी। 2 गोष्टीसाठी आम्ही फक्त क्रिकेट खेळतो बस, म्हणजे त्याच्यामुळे आम्ही आज इथे एवढंच। क्या बात आहे, तुम्ही इथे आहात आणि अक्षरशः हा सामना तुम्ही गाजवला। पुढील वाटचालीसाठी तुम्हाला असेल शुभेच्छा। सेकंड सेमीफायनलला होईल सुरुवात। एका बाजूला करंजे गावचे दोन्ही संघ सेकंड सेमीफायनल मध्ये येऊन एकामेकासमोर ठाकलेले आहेत। एका बाजूला बीसीसी करंजे तर एका बाजूला भैरवनाथ फायटर करंजे। या लढतीला होते सुरुवात। स्ट्रायकर जोडी आले मैदानाच्या आतमध्ये, ज्या जोडीवरती आहे सुरुवातीचा दारोमदार। हा पहिला बॉल, आक्रमण केलंय पहिल्याच बॉल वरती आणि पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे। अरे चनिया मनिया बोर खायला गोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय ताबडतोड, बॉल सीमा पार, षटकार। पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे। वीरेंद्र सहवाग स्टाईल आपल्या डावाची सुरुवात केली आहे। घमासान एका बाजूला रंगले बीसीसी करंजे विरुद्ध भैरवनाथ फायटर करंजे, अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते। बॉलर तयार, बॉल क्रमांक दुसरा, ऑन साइडला बॉल वळवलाय, बॉलने गॅप शोधलाय, आणखीन एक दमदार फटका, बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धाब्यांसाठी होतोय फरार। धावसंख्या वाढवणारा हा चौकार आलाय। एका बाजूला सुनील भिल्लारे यांना या मॅच मध्ये आघाडीला सोडलंय। नॉन स्ट्रायकर एंडला आहेत रणजित पवार आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतायत अमर शेलार, अमर धनावडे। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली ना, तर आज या मॅच मध्ये सुनील भिल्लारे यांना पुढे सोडलंय, म्हणजे प्रमोट केलं या मॅच मध्ये आणि ज्यासाठी त्यांना पुढे सोडले ते काम त्यांनी 2 बॉलच्या पाठीमागे केलेलं आहे। एका बाजूला अमर धनावडे यांच्याबद्दल अनेकदा आपण चर्चा करतो, अनुभव त्यांच्या गाठीशी चांगला आहे, बॉलला चांगल्या प्रकारे कट करतात, परंतु एका बाजूला सुनील भिल्लारे नावाचं वादळ शांत करायचंय, अमर धनावडे निघालेत। या बॉलला समोर खेळलंय, क्षेत्ररक्षक आहेत, धाव मिळणार नाहीये। पास सुरुवात धमाकेदार केलेली आहे बीसीसी करंजे या टीमने, बनवलेली आहे धावा आतापर्यंत 10। 3 बॉलचा खेळ संपलेला आहे। या मॅच मध्ये ती रोमांचकता आहे, या मॅच मध्ये तो संघर्ष आहे, या मॅच मध्ये ती चिकाटी आहे, या मॅच मध्ये ती जिद्द तुम्हाला पाहायला मिळेल। बॉलर तयार, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये चालला एका धावेसाठी। अमर धनावडे यांनी आता प्रयत्न चांगले केलेले आहेत। पाठीमागच्या 2 बॉलच्या पाठीमागे माझ्याबरोबर घडलंय काय याचा मला विचार करायचा नाहीये, पुढच्या बॉलवरती मला चांगलं काय करता येईल याचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अमर धनावडे यांनी केलेला आहे। 2 बॉल महागडे टाकले, 2 बॉल चांगले टाकले, 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय। धावसंख्या 11, 0 गडी बाद, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे। सुनील भिल्लारे यांनी काय केलं, 4 बॉल खेळले, 11 बनवलेले आहेत। बॉल क्रमांक 5, अमर धनावडे तयार, एक पाय पुढे करत सरळ बॅटने खेळलेला क्रिकेटचा पुस्तकी फटका, बॉल सीमारेषा तोडतोय तलवारीच्या धारेने, बॉल सीमारेषा पार फरार। आणखीन एक येतोय सुनील भिल्लारे यांच्या बॅट मधून फटका दमदार, पदल आणि त्याचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, समोरच्या बाजूला बॉल सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने। 4 धाब्यांसाठी धावसंख्या भरारी घेते, 15 वरती जाऊन पोहोचले। सुनील भिल्लारे नावाचं वादळ आलंय, या वादळाला शांत कोण करेल? शेवटचा बॉल अमर धनावडे यांना चांगला टाकावा लागेल। आपटलेला बॉल आणि आपटलेला बॉल पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये। पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा धावफलकावरती आल्या तब्बल 16, 0 गडी बाद। बीसीसी करंजे या टीमने सुरुवात केली आहे धमाकेदार, मिळवल्यात पहिल्या षटकामध्ये धावा 16। एका बाजूला रणजित पवार आज कसा खेळ करतील याच्याकडे बीसीसी करंजे टीम्स आणि त्यांच्या पाठीराख्यांचं लक्ष असेल। आता भैरवनाथ फायटर करंजे ओव्हर नंबर 2 मध्ये कुणाला आणणार, कारण या टीमला अद्यापही विकेट मिळाली नाहीये, विकेटचा शोध सुरू आहे। एका बाजूला सुनील भिल्लारे, रणजित पवार या जोडीला माघारी पाठवायचंय। गोलंदाजी मार्गवरती आता कुणाला आणलं जाईल, कोणत्या नावाचा पर्याय निवडला जाईल, तर ओव्हर नंबर 2 मध्ये आता विशाल भिल्लारे आलेले आहेत, ज्यांनी पाठीमागच्या प्रीमियर लीग मध्ये, जावली प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ केला होता। इकॉनॉमी जर त्यांची पाठीमागच्या प्रीमियर लीग जर आपण पाहिले असेल ना, तर निश्चित चांगली होती। क्रमांक 2चं 3चं षटक त्यांनी चांगल्या वेळ हाताळलं होतं, परंतु आज
रणजित पवार स्ट्रायकर एंडला, एका बाजूला विशाल भिल्लारे. विशाल भिल्लारे म्हटलं की एक इकॉनॉमिकल गोलंदाज आहेत, परंतु आज त्या नामाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. पाठीमागे तुम्ही काय केलं लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करताय लोक पाहत असतात. पाठीराख्यांची अपेक्षा तुमच्याकडून वाढलेली असे आणि विशाल भिल्लारे निर्णायक षटकामध्ये आलेले आहेत, कारण परिस्थिती गोलंदाजीसाठी अनुकूल नाहीये, बिकट आहे. या बिकट परिस्थितीमध्ये विशाल भिल्लारे करतील का तिकट मारा. समोर एका बाजूला कित्येक काळ म्हणून रन मशीन ओळखला जाणारा खेळाडू रणजित पवार. या बॉलला सन्मान दिलाय पार रणजित पवार यांचं. टेक्निकल क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट आणि जो फलंदाज आपला फॉर्म मध्ये आहे, ज्याला सूर गवसला या मॅच मध्ये, त्यालाच आणले स्ट्राईक वरती सुनील भिल्लारे. याला हे जे क्रिकेट आहे ना, याला टेक्निकल क्रिकेट म्हणतात. रणजित पवार आक्रमण करू शकले असे, परंतु त्यांनी तसं नाही केलं. सुनील भिल्लारे यांना स्ट्राईक वरती आणणं फार महत्वाचं आणि तेच केलंय. परंतु एका बाजूला विशाल भिल्लारे या वादळाला शांत करतील का. पायांचा वापर करत, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, तडक फडक बेधडक. सुनील भिल्लारे यांच्या बॅट मधून आलाय फटका कडक, बॉल चालाय सीमा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. आलाय तो षटकार. सुनील भिल्लारे पदलाली त्याचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. बीसीसी करंजे या टीमसाठी सुनील भिल्लारे यांचा 6चा लगान. आज विजयसारखी लकलकणारी बॅटिंग केली आहे. आज या रात्रीमध्ये फटक्यांचं चांदणं शिंपलंय. नाव त्यांचं सुनील भिल्लारे. 7 बॉल 22चा झुंजार खेळ. एका बाजूला विशाल भिल्लारे पहिला बॉल चांगला टाकला, दुसरा बॉल महागडा टाकलाय, परंतु आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल आणि विशाल भिल्लारे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉलर तयार विशाल भिल्लारे. ओ यॉर्करचा वार केलाय. या बॉलची नितांत गरज होती. पंचांगडे हलकेसे अपील केले. हा जो असा बॉल आहे ना, प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख शस्त्र असतं आणि त्या शस्त्राचं नाव आहे यॉर्कर बॉल आणि तोच बॉल इथे टाकला. सुनील भिल्लारे यांच्या चेहऱ्यावरती एक छोटंसं निकळ स्मित हास्य होतं, कारण ते देखील हा बॉल खेळताना थोडेसे गडबडले होते. हा डॉट आलाय 23 वरती 0. एका बाजूला विशाल भिल्लारे यांचं मनोबल या बॉलच्या पाठीमागे वाढलं असेल. प्रत्येक बॉल तुम्हाला वेगळ्या प्रकारे टाकावा लागतो. जर एकाच बॉलवरती आपण अनेक प्रकारचे स्ट्रोक खेळू शकतो ना, तर एकच बॉल आपण वेगवेगळ्या प्रकारे टाकू शकतो. यॉर्कर मध्ये 4 प्रकार आहेत, शॉर्ट पिच मध्ये बरेचसे प्रकार आहेत, ओव्हर पिच बॉल मध्ये बरेचसे प्रकार आहेत. विशाल भिल्लारे निघालेत. कोणता बॉल टाकतील. क्षेत्ररक्षक डीपला बॉल वरती येतील. एकच सिंगल धाव. दुसरीचा आणि इथे पहा ताळमेळ बिघडला. जे चांगले बॅटिंग करत होते ते विशाल भिल्लारे माघारी येतील. वादळ शांत झालं. सुनील भिल्लारे परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. त्याचबरोबर स्नेहा मेश ऐरोलीचे श्री शंकर दास शेलार यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. दादांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. स्नेहा मेस ऐरोली यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. उद्योजक आहेत, त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. वागदेरी गावच्या स्पर्धेमध्ये त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. श्री गणपत कोंडीबा शेलार आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करूया. श्री गणपत कोंडीबा शेलार यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर यानंतर आम्ही सन्मान करणार आहोत श्री मारुती रामचंद्र शेलार. आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. आपल्याही सन्मानाचा आपण यंत्र स्वीकार करा. श्री मारुती रामचंद्र शेलार आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. बहुसंख्येने आज वागदरी ग्रामस्थ या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्या सर्वांचा या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान होत आहे. त्याचबरोबर आम्ही पुढील सन्मानाकडे वळणार आहोत. युवा सेना जावली तालुका प्रमुख आणि भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य विलास दादा बनगे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. दादांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. युवा सेना जावली तालुका प्रमुख आणि भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य विलास दादा बनगे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. आज ते देखील आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. आपण या ठिकाणी आलात, त्या स्पर्धेची आपली शोभा वाढवलीत आणि हा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बीसीसी करंजा टीमला आणखीन धावा 4 मिळतील. त्याचबरोबर श्री राजेंद्र जगन्नाथ शेलार यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर श्री संतोष रघुनाथ शेलार दादांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या सर्वांचा सन्मान आज संपूर्ण व्यासपीठ ग्रामस्थांनी भरून गेलेला आहे. मान्यवर मुख्य व्यासपीठावरती आहेत.
28 वरती 1.5 बॉलचा खेळ सप्लाय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. या बॉलला सन्मान दिलाय, फ्लिक केला, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर हो. आणि ताळमेळ पुन्हा बिघडला होता. फेक कोणत्या एंडला. एका क्षणाला बीसीसी करंजी या टीमच्या पाठीराख्यांनी श्वास रोखून धरला होता, कारण दोन्ही फलंदाजाचा ताळमेळ बिघडला होता. अतुल कांबळे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. त्यानंतर पुढील सन्मान आहे युवासेना उपतालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रथमेश दादा पार्ठे. आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. 30 वरती 1. दोघं करू ना, दोघांमध्ये मजा. त्याचबरोबर आम्हाला या स्पर्धेला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक स्नेहा मेस ऐरोली, श्री शंकर द्वाशेलार यांचं मनपूर्वक आभार. आणि आज ते आवर्जून या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने आम्हाला 3य क्रमांकासाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटलं की आर्थिक पाठबळ हा महत्वाचा घटक आहे आणि त्यासाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्या सर्व दातूर भावाचं प्रतीक असल्या मंडळींचं मनपूर्वक आभार. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल. एका बाजूला विशाल बिल्लारे आले, 4 धावा दिल्या, 14 धावा दिल्या, 6 बॉल टाकले. त्यानंतर आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि षटकासाठी आलेले आहेत आता भैरवनाथ फायटर करंजच्या टीम कडून गणेश जनावडे. 40+ चे खेळाडू अनुभवी आहेत. ओव्हर नंबर 3 चा कारभार सांभाळतील. आणि इथे पहा बाल बचवली की काय, श्वास रोखून धरला होता. सध्याच्या घडीला थोडासा अडचणीचा काळ आलाय का बीसीसी करंजी या टीमसाठी, कारण ज्या टीमने सुरुवातला जवाब केली होती. एक वेळ अशी होती ना की बीसीसी करंजी या टीमने सुरुवातीच्या एका ओव्हरमध्ये धावा खोऱ्याने काढल्या, परंतु आता धावा येत नाहीयेत. डॉट बॉलचा रेशो या ओव्हरमध्ये वाढेल का. गणेश धनावडे असे खेळाडू आहे ज्यांनी घनसोली मधलं चांगलं क्रिकेट खेळलंय, 40+ क्रिकेट खेळलंय आणि आज भैरवनाथ फायटर करंजी या टीम मध्ये गोलंदाजी करतायत. बराचसा मोठा प्रवास त्यांचाही क्रिकेटच्या पटलावरचा आहे. परंतु समोर अतुल कांबळे एक युवा ऑलराऊंडर करंजे गावचे. हा बॉल भिरकावून दिलाय. मोहर कोणती लागेल आणि पंचांनी सांगितलं की हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. फटका आहे कडक, बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. अतुल कांबळे यांचा एक चांगला फटका, बॉल सीमापार षटकार. अतुल कांबळे जबरदस्त टायमिंग, अप्रतिम प्लेसमेंट, गरकर गिरकी घेतली आणि बॉलला भिरकावून दिलं 6 धावेंसाठी. पीटीसी लाईव्हचं एक चांगलं प्रसारण. 36 वरती 1, 2.2 बॉलचा खेळ झालाय. बॉलर तयार. याही बॉल वरती सरळ बॅटने लॉंग ऑनला खेळाडूची झडप पडेल पुरी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. जबरदस्त बॅटिंग अतुल कांबळे यांचा. आणखीन एक मोठा टोला. अतुल कांबळे यांच्या बॅटचा बोलबाला, दिलकेचा दा फटका, बॉल सीमापार. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका अतुल कांबळे यांचा सीमापार. क्षेत्ररक्षकाची झडप अपुरी पडली. धावसंख्येचा वेग आता हळूहळू वाढू लागलाय. 42 वरती 1. याचा विचार भैरवनाथ फायटर करंजी या टीमला प्रखरतेने आज करावा लागेल. आज स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल. ऑन साइडला अतुल कांबळे, अतुल कांबळे, अतुल कांबळे यांचा आणखीन एक टोला. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आओ देखो ना ताव, प्रत्येक बॉलला सटकाव, अशा प्रकारची बॅटिंग अतुल कांबळेची सुरू आहे. आणि हाही बॉल पाठवलाय हॅट्रिक षटकारांसाठी. जबरदस्त झुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये अतुल कांबळे यांचा. काय बॅटिंग केली या खेळाडूने. 48 धावा धाव फलकावरती. मोठ्या फटक्यांचा कर. धावसंख्येला आला चांगला भर. 48 वरती 1. गणेश धनावडे अनुभवी खेळाडूंवरती आता आक्रमण केलंय. 3 बॉल बाहेर पाठवलेले आहेत. आता प्रयत्न चांगले करावे लागतील. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील. अपयशाच्या कठीण खडका खालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो. तो आज शोधता येईल का याचाही प्रयत्न करावा लागेल. गणेश धनावडे तयार. शेवटचे 2 बॉल चांगले टाकावे लागतील. सुरुवात ज्या प्रकारे केली होती ना ती चांगली होती डॉट बॉलने, परंतु त्यानंतर 3 बॉल महागडे टाकले. अतुल कांबळे नावाच्या सुनामीचा उद्रेक झालाय. परंतु एका बाजूला समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल.
फुलटॉस बॉल आणि हाई बॉल चौथा बाहेर पाठवलाय. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत अतुल कांबळे, करंज आहे त्यांचं गाव आणि हाई बॉल पाठवलाय. अतुल कांबळेचा फटका 440चा झटका देतोय. बॉल चाललाय आकाशाला गवस निघालत लांबच लांब. षटकार 4 बॉल 4 मारलेत. आज अतुल कांबळे काय खाऊन आलेत आता हेच प्रेक्षक विचार करत असतील. हा आणखीन एक येईल का? हो आणखीन एक बॉल. मित्रांनो अतुल कांबळेचा खेळ आवडला असेल ना तर क्रिकेट प्रेमी म्हणून एकदा जोरदार टाळ्या. काय बॅटिंग केली. विजय सारखे लकलकणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. दुडगुस घातला, धुमाकूळ घातला. अतुल कांबळेने मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळाचा बोलबाला दाखवला आणि हा बॉल पाठवला सीमा पार. तब्बल मारले याच ओव्हर मध्ये 5 बॉल 5 षटकार. 60 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आलेले आहेत. या अगोदरचा रेकॉर्ड जी माहिती माझ्यापर्यंत आहे, किरण चिकनेने 5 बॉल 5 मारले होते आणि त्यानंतर मी पाहिलेले 5 बॉल 5 षटकार अतुल कांबळेचे आहेत. 60 धावा 1 गडी बाद. गणेश धनावडे यांचं महागडे षटक ओसंडून धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 60 धावा धाव फलकावरती आल्यात. अंतिम षटक रतन धनावडे एक चांगले खेळाडू आहेत, युवा आहेत, परंतु आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटकामध्ये फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल. हा बॉल आता पाठवलाय. नो प्लस 6 धावा आल्या 7. हाई बॉल पाठवलाय सीमा पार. एका बाजूला आता भाई ये भी का पीछे रहने वाले रणजित पवार यांनी आक्रमण केलंय. असं म्हटलं आता ना खरबूज को देख खरबूजा रंग बदलताय. दोन्ही फलंदाजांनी एकामेकाला पाहून आपलाच रंग बदललाय. दोन्ही बाजूने आक्रमण केलंय आणि याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. कारण हे षटक मारझोड तोडफोडीच आहे आणि ती तोडफोड मैदानाच्या आतमध्ये जोडीने करायला सुरुवात केली आहे. यानंतर फ्री हिटचा बॉल आहे. ज्यांच्या वतीने आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार मिळालेला आहे, श्री संतोष दादा अनाजी शिलार हे आज मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांच्या वतीने आम्हाला सायकल मिळालेली आहे आणि ते आवर्जून हा सामना बघत आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. 68-1 अशी स्थिती आहे. 68 वरती 1 रतन धनावडे यांनी कमबॅक केलंय या बॉलच्या पाठीमागे. निश्चित मोकळा श्वास घेतला असेल कारण फ्री हिटचा बॉल चांगला टाकलाय. पायांचा योग्य वापर. रणजित पवार यांचा क्लासिकल अंदाज. बॉल सीमा पार. ऑफसाईडचं तंत्र रणजित पवार यांच्याकडे चांगलं आहे आणि क्रिकेटचा पुस्तकी फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य काय आहे तर एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला हा लाजवाब चौकार आहे. रणजित पवार यांची खासियत आहे आणि याच खेळासाठी रणजित पवार ओळखले जातात. परंतु रतन धनावडे देखील एक चांगले युवा खेळाडू आहेत, परंतु आज चांगली गोलंदाजी करावी लागेल रतन धनावडे यांना. कारण हे ते षटक आहे जिथे समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे आणि तो प्रयत्न आज रतन धनावडे यांना करावा लागेल. वेग आहे गोलंदाजीमध्ये, परंतु दिशेवरती नियंत्रण, टप्प्यावरती ताबा चांगला ठेवावा लागेल. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल. गोलंदाजीमध्ये मिश्रण अंमलामध्ये आणावं लागेल. रतन धनावडे तयार. कॉन्सन्ट्रेशन, खेळाचा भाग पुन्हा होतील तयार. 72 वरती 1. 72 धावा धाव फलकावरती बीसीसी करंजे. घमासान युद्ध, दोन्ही संघ एकाच गावातील. जागेवरतून एक पाय पुढे काढत समोरच्या बाजूला रणजित पवार यांचा मोठा टोला. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी रणजित पवार यांचा प्रतिभावंत गुणवंत फटका. फटक्यामध्ये होती पूर्णता. बॉल पाठवलाय समोरच्या बाजूला. सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार रणजित पवार यांच्या बॅट मधून. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. रतन धनावडे पुन्हा तयार होते. 18 दिलेले आहेत. 3 बॉल त्यांना अजूनही टाकायचे आहेत. 78 वरती 1. पुन्हा पायांचा वापर, परंतु आता रीड केलं आणि आता विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. रणजित पवार इथे माघारी. बनवल्या धावा 24. 7 बॉलच्या पाठीमागे.
हे वाचन फार महत्वाचं आहे. तुम्हाला फलंदाजाचं वाचन करावं लागतं, तुम्हाला फलंदाजाला रीड करावं लागतं. आयुष्य असो किंवा क्रिकेट, आपण अनेकदा चर्चा करतो ना की चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं वाचल्याशिवाय समजत नाही. आणि तुम्हालाही फलंदाजाला वाचन केल्याशिवाय तुम्ही चांगला बॉल टाकू शकत नाही. आणि रतन धनावडे यांनी काय केलं, फलंदाजाचं अगदी योग्य वाचन केलं, रीड केलं की रणजित पवार पुन्हा एकदा पायांचा वापर करतायत की पहा बॅटची कडा घेऊन जाणारा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला आणि अखेरकार भैरवनाथ फायटर करंजी या टीमने मोकळा श्वास घेतला. म्हणजे वाचन फार महत्वाचं आहे. फलंदाजालाही गोलंदाजाचं वाचन करावं लागतं. कोणता बॉल येणार आहे, मला पुढच्या बॉलसाठी तयार राहायचं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये त्या बॅटिंगसाठी मिडल ऑर्डरमध्ये ऑलराऊंडर खेळाडू निलेश भिल्लारे बॅटिंगसाठी येत आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 78 धावा, 2 गडी बाद. 78 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तुम्ही पाहताय वागदरे गावाची मानाची, सन्मानाची, अभिमानाच्या स्पर्धेचं आयोजन पर्व क्रमांक खास आहे, नाविन्यपूर्ण आहे. कारण एक गाव 11च्या फॉर्मॅट मधली पहिली बाई कोणत्या स्पर्धेला आहे तर ते वागदरे गावच्या स्पर्धेचा नाव उल्लेख आपल्याला करावा लागेल. डे नाईटचा थरार कोणत्या स्पर्धेमध्ये आहे तर ते वागदरे गावच्या स्पर्धेमध्ये या हंगामाला आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न, तिसरीचाही प्रयत्न केला जाईल का तर हो, तिसरीचाही प्रयत्न बघता बघता पूर्ण केलाय. एका बाजूला 81 धावा, 2 गडी बाद. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. उच्चांक गाठलेला आहे 4 ओव्हरमध्ये आतापर्यंतचा या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर 4 ओव्हर मधला सर्वाधिक मोठा स्कोर असू शकतो 81. परंतु भैरवनाथ फायटर करंजी या टीमची बॅटिंग अजून बाकी आहे. शेवटचा बॉल इथे आलाय तो डॉट. प्रथम बॅटिंग करताना बीसीसी करंजी या टीमने बनवल्या धाव्या 81. भैरवनाथ फायटर करंजी या टीमला बनवायचे आहेत 82. त्याचबरोबर आपण एक सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या वतीने, ज्यांचा आवाज आपण पहिल्या दिवशी पहिल्या रात्री ऐकला आणि त्याचबरोबर या अंतिम रात्रीमध्ये आपण ऐकला शब्द सुमनांच्या माळा गुंपत, ज्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्या आवाजाचा आपण करूया सन्मान. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल समालोचन परिवारातला आवाज अर्थात लवजे जाधव सरांचा आपण करूया सन्मान. त्यांना आपण रेशीम धाग्याने विणलेली माईचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन अमर दादा शेलार यांच्या शुभासे आपण करत आहोत. त्यांचा स्नेहपूर्वक वागदरे गावच्या आई जन्नी माता चषक 2025 मध्ये आपण त्यांचा करत आहोत सन्मान. पहिला डाव संपलेला आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 82 धावांचं लक्ष्य आहे. येणारे बॉल 24. भैरवनाथ फायटर या टीमची अजूनही बॅटिंग बाकी आहे आणि याही टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे ज्या धावा बनल्यात त्या धावांचा पाठलाग होईल की बचाव होईल. कारण क्रिकेटमध्ये विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये अद्यापही तयार नाहीये. कारण आपण अनेकदा दाखला येतो, साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया 434 बनवले होते साऊथ ऑस्ट्रेलियाने आणि साऊथ आफ्रिकेने त्याचा पाठलाग केला होता. परंतु या मॅच मध्ये रंगत काय पाहायला मिळेल, धावसंख्येचा पाठलाग होईल की बचाव होईल. जर तर प्रेक्षकांनी जर तरचे तर्क आता वितर्क लावले असेल की हा संघ मला स्ट्रॉंग वाटतोय, हा संघ बाजी मारेल, परंतु हा फलंदाज चालला तरी मॅच सोपी होईल, हा गोलंदाज चालला तर हा संघ मॅच कंट्रोल करेल, या जर तरच्या गोष्टी महत्व नाही, तुम्ही कसं सादरीकरण करताय याला फार मोठं महत्व आहे. एका बाजूला भैरवनाथ फायटर करंजे, बीसीसी करंजे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळतोय. जन्नी माता चषक 2025 चा हा थरार 62-24 बॉल असं घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचं रंगेल. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा दोन्ही संघांना आपण करूया विनंती. वागदरे गावच्या या स्पर्धेचं आयोजन प्रगल्भाचा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, सुबक अशा ट्रॉफीज आहेत, समालोचकांची मांदियाळी, कडक शिस्तीचं पॅनल या स्पर्धेला आहे. 4 पंच या स्पर्धेला आहेत. पीटीसीचं एक चांगलं प्रसारण तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. मैदानाची एक चांगली सजावट, फ्लड लाईट्स म्हणजे पूरक प्रकाशामध्ये भव्य दिव्य डे नाईटचं स्वरूप या स्पर्धेचं आपण पाहत आहोत. आणि विशेष आकर्षण 1 गाव 11च्या फॉर्मॅटमधील मालिकावीरासाठी बाईक पहिल्यांदा कोणत्या स्पर्धेमध्ये आहे तर आवर्जून उल्लेख करावा लागेल, ती वागदरे गावची स्पर्धा आहे. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना, क्रिकेट जसं पुढे जाईल ना, परंतु काही वेळेला आपल्याला इतिहासाचाही आढावा घ्यावा लागेल. आणि आज
या सर्व गोष्टी नाविन्यपूर्ण म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहत आहोत. पर्व क्रमांक 4 ओव्हर नंबर आता 1 प्रगती पथावरती येईल. भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आपल्याकडे जे नाही ते स्वप्न आहे, आपल्याकडे जे आहे ना ते सर्वोत्तम आहे. आता ही विचारधारा मैदानाच्या आतमध्ये ठेवावी लागेल. टार्गेट 82 धावांचं आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोण आलंय? एका बाजूला अक्षय गोळे तर एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा मालिकावीर पटकावणारा खेळाडू संकेत गोळे मैदानाच्या आतमध्ये. या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे. बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. आपण अनेक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आढावा दाखला घेत आलो की बंधूंची जोडी अनेक देशांसाठी खेळली. भारतीय टीमचंही तसंच होतं. युसुफ पठाण, इरफान पठाण, पांड्या ब्रदर्स हे असे काही खेळाडू होते ना जे भारतीय टीमसाठी बंधू म्हणून खेळले. परंतु आज भैरवनाथ फायटर करंजे या टीमसाठी ही बंधूंची जोडी चालेल का? तर हो, आज चालावं लागेल. ही महत्वाची मॅच आहे. एका बाजूला बॅटिंगमध्ये तयार होतील फलंदाज संकेत गोळे. लेदर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी. मैदानाच्या आतमध्ये संकेत गोळे तर एका बाजूला रफ्तारचा राजा, जावगली एक्सप्रेस म्हणून ज्यांची ख्याती ते निलेश भिल्लारे. गोलंदाजीसाठी बॉलर तयार निलेश भिल्लारे. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. अरे चनिया मनिया बोर, खायाला गोड. संकेत गोळे यांनी पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. ताबडतोड वीरेंद्र सहवाग स्टाईल ठोकलाय फटका. इरादे केले स्पष्ट. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. आगाज आपने देखा, अंजाम अभी भी बाकी है. कारण मैदानाच्या आत में संकेत गोळे यांची बॅटिंग बाकी आहे. त्याचबरोबर एक विशेष पारितोषिक या ठिकाणी आपण अनाउन्स करत आहोत. बीसीसी करंजे या टीमच्या आनंद धनावडे यांच्या प्रत्येक कॅचसाठी प्रताप दादा शेलार यांच्या वतीने 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांनी एका मॅचमध्ये अशा प्रकारची कॅच पकडली होती, ती भरपूर व्हायरल झाली आणि त्यांच्या या चांगल्या खेळासाठी हे पारितोषिकाचं कौतुक आहे. एका बाजूला 7 धावा 0 गडी बाद. 2 बॉलचा खेळ संपलाय. निलेश भिल्लारे यांच्या पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला, कमबॅक केलंय. एका बाजूला संकेत गोळे, निलेश भिल्लारे तोला मोलाचे खेळाडू आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये जलवा वेगळाच पाहायला मिळेल. निलेश भिल्लारे निघालेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल इथे या बॉलच्या पाठीमागे आलाय. तो बॉल डॉट. निलेश भिल्लारे आता कमाल करतायत. या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये कोणती धाव. आला तो डॉट. 3 बॉलचा खेळ संपलाय. संकेत गोळे यांनी सुरुवात तर चांगली केली आहे, परंतु त्याच्यामध्ये आज सातत्य ठेवावं लागेल. आज चांगली बॅटिंग संकेत गोळे यांना करावी लागेल. मोठी उमेद भैरवनाथ फायटर करंजे या टीमची. जागेवरतूनच एक पाय पुढे काढत हा फटका आता चाललाय सीमारेषा पलीकडे. माझा फटका म्हणजे 440चा झटका. संकेत गोळे मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप. काय फटका आहे, जबरदस्त फटका, अप्रतिम. आपण खेळलेला फटका. एक पाय रोवत पाहत राहिले आणि बॉल गेला सरळ सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी संकेत गोळे चालले तर हे मोठी वाटणारी धावसंख्या छोटी वाटायला वेळ लागणार नाही. पंचांकडे बॉल सुपूर्द करूया. 4 बॉलचा खेळ संपलाय. 13 धावा धाव फलकावरती. या मॅचची वेगळीच आहे मजा, या मॅचची वेगळीच आहे हवा. कारण ज्या प्रकारे या मॅचचे वारे वाहू लागलेले आहेत ना, मॅच मध्ये रंगत आता हळूहळू वाढू लागलेली आहे. प्रत्येक प्रेक्षकाला हा सामना बघायचा आहे. जिंकल कोण तर क्रिकेट जिंकल. 13 वरती 0. महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला निलेश भिल्लारे यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय. गोलंदाजी करताना 2 मोठे फटके त्यांनी खर्च केलेले आहेत, परंतु अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. संकेत गोळे 12 वरती बॅटिंग करतायत. बरेचसे रेकॉर्ड संकेत गोळे यांच्याही नावावरती आहेत. मग लागोपाठचे अनेक षटकार असतील त्यांनी मारलेले आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये, परंतु आज या निवृत्ती मैदानावरती नवा इतिहास रचतील का?
एका बाजूला बॅटिंग मध्ये संकेत गोळे तयार, 12 वरती बॅटिंग करतायत, 13 वरती टीम धावसंख्या आहे. सामना संपलेला नाहीये, पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल कारण दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढतायत, झुंजतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. आज संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. एंड बदललेला आहे. निलेश भिल्लार यांनी अगोदर ओव्हर द विकेट गेले होते, आता राऊंड द विकेट आलेले आहेत. ज्यांच्या वेगाचा आहे बोलबाला, परंतु ज्यांच्या बॅटिंगचा एका बाजूला बोलबाला ते संकेत गोळे. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला वेगाला प्रत्युत्तर द्यायचं आहे, प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आज संकेत गोळे यांना उत्तर द्यावं लागेल, उभं राहावं लागेल. स्ट्रायकरला तयार, समोर आहे रफ्तारचा राजा निलेश भिल्लारे. ऑन साईडला वळवताना टायमिंग थोडंसं फसलं होतं, एक सिंगल धाव. पण या बॉलच्या पाठीमागची थोडीशी गती कमी केली होती, बदल केला. बदल तुम्हाला काळाप्रमाणे करावेच लागतात. गोलंदाजीमध्ये हा त्यांनी बदल आणलेला आहे. मिश्र लांबलामध्ये आणलं, बॉल थोडासा उजव्या बाहेर ठेवला, थोडीशी गती कमी होती. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एका बाजूला अक्षय गोळे यांना चालावं लागेल. पहिल्यांदा स्ट्राईक वरती येत आहेत, 14 वरती 0. घमासान युद्ध, भैरवनाथ फायटर करंजे विरुद्ध BCC करंजे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि इथे आलाय तो डॉट. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 14. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी इथून पुढे बनवायच्या आहेत धावा त्या 68. 18 बॉल 68 ची अजून गरज आहे. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निकर जाता है. आणि या मॅच मध्ये तो संघर्ष आज करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर पुन्हा कधी नाही. ही वेळ पुन्हा येणार नाही. त्यामुळे ही जी वेळ आहे तिचा तुम्हाला चांगला उपयोग करावा लागेल, कारण हे ते षटक आहे जिथे धावा कुटायच्या आहेत. जी बॅटिंग अतुल कांबळे यांनी केली आहे, जी बॅटिंग सुनील भिल्लारे यांनी केली आहे, त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर एका तरी खेळाडूला द्यावंच लागेल. त्याच वेळेस मात्र या धावसंख्येचा पाठलाग करणं सुलभ होईल. एका बाजूला ओव्हर नंबर 2 मध्ये ज्यांनी लागोपाठचे 5 बॉल 5 षटकार मारले असा एक युवा ऑलराऊंडर करंजे गावचा अतुल कांबळे. तर एका बाजूला लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू, जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये आहे ज्या नावाचा डंका, खेळाडू संकेत गोळे. वेगाने टाकलेला बॉल, पंचांनी सांगितलं की हा वाईट आहे, वाईट +1. अशा धावा मिळतील 2. गतवर्षी पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला देखील संकेत गोळे नावाची दखल घ्यावी लागली, कारण ज्या प्रकारचा त्यांनी खेळ केला होता, मैत्री ग्रुप जावलीसाठी चांगला होता आणि मालिका वीराचा पुरस्कार आपल्या नावी केला होता. एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती अतुल कांबळे. आज त्याच प्रकारची इनिंग खेळावी लागेल. जागेवरतूनच फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. फलंदाज संकेत गोळे, मोठी उमेद, जड पावलांनी माघारी. संकेत गोळे हे असे फलंदाज होते जे मॅचला कधी कलाटणी देऊ शकले असे, मैदानाच्या आतमध्ये थांबले असे तर या खेळाडूकडे ती धमक होती, ती क्षमता होती 6 बॉल 6 षटकार मारण्याची. पण असा फलंदाज आता माघारी येतोय कारण अतुल कांबळे यांनी टिपले त्यांची विकेट. नाखुश असेल आपल्या फटक्यावरती, कारण या मोठ्या मॅच मध्ये मोठ्या खेळाडूचं चालणं महत्वाचं होतं, परंतु माघारी येत आहेत. बडे मंच का ये बडा खिलाडी आहे, आउट होऊन माघारी येत आहेत. 16 वरती 1. संकेत गोळे माघारी आणि मैदानाच्या आतमध्ये आता विशाल भिल्लारे येत आहेत. विशाल भिल्लारे यांना गोलंदाजीमध्ये खास काही करता आलं नव्हतं, परंतु बॅटिंगमध्ये काही करता येईल का याचा प्रयत्न निश्चित आज करावा लागेल. सर्वांना आपल्याला अंतिम सामना अजून बघायचा आहे, कारण अंतिम सामना अजूनही बाकी आहे. 16 वरती 1 अशी स्थिती आहे. एका बाजूला गोलंदाजीमध्ये आपण चर्चा करतोय, अतुल कांबळे आले काय, संघाला पहिली विकेट मिळाली काय. वातावरण पूर्ण शांत होऊन गेलेले, कारण संकेत गोळे माघारी गेलेले आहेत. आडव्या बॅटने इथे बॅटचा किनारा घेतलाय. पाठीराखी निश्चित म्हणले असेल संकेत गोळे अजून थांबा, परंतु आक्रमण करायला गेले, फटका फसला. संकेत गोळे माघारी आले. मैदानाच्या आतमध्ये विशाल भिल्लारे गेले. त्यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलच्या पाठीमागे 1 धाव आली. मोठ्या फटक्यांचा धुडगूस मैदानाच्या आतमध्ये घालावा लागेल, कारण हे जर कोडं सोडवायचं आहे ना तर चौकार षटकारांचं सूत्र तुम्हाला वापरावं लागेल. एखादा गणित ज्यावेळेस आपल्याला सोडवायचं असतं त्यावेळेस आपण एखाद्या फॉर्म्युल्याचा किंवा एखाद्या सूत्राचा वापर करतो, परंतु या मॅचचं गणित सोडवायचं आहे ना तर चौकार षटकाराचं सूत्र तुम्हाला वापरावं लागेल.
एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते, एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. 17 वरती 1, 18 आपण करेक्शन करूया, 18 धावा 1 गडी बाद. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. अवघ्या 4च धावा 3 बॉलच्या पाठीमागे दिलेल्या. चला घाई करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. अतुल कांबळे तयार होत आहेत, समोर आहेत विशाल बिल्लारे. मॅच मध्ये रोमांचकता आणावी लागेल, हीच ती वेळ आहे. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल धाव. फटके आज चांगले खेळावे लागतील, फटके चांगले आले, धावा चांगल्या येतील. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे 82 धावांची चिरफाड करताना, धावसंख्येचा डोलारा सांभाळताना चांगली बॅटिंग करावी लागेल. आज ज्या गोष्टींमध्ये फलंदाज सरबेज आहेत त्याच गोष्टी आज करावी लागतील. पण अनेक वेळा प्रयत्न करून जर तुम्हाला यश मिळत नसेल ना, तर ध्येय तेच ठेवा, ध्येयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा बदला. कारण झाडं नेहमी मुळं नाही तर पानं बदलतात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवणारा आहे. भैरवनाथ फायटर करंजी या टीम वरती हा डॉट आलाय. षटक क्रमांक 2 चा थरार आपण पाहत आहोत आणि अजूनही या ओव्हर मध्ये शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. 5च धावा दिल्या, संकेत गोळे माघारी गेले. त्यानंतर मैदान पूर्ण शांतता पाहायला मिळते, डगआउट बॉक्स मध्ये शांतता पाहायला मिळते, कारण धावा अवघ्या 19 आलेल्या आहेत. इथून पुढे 13 बॉल 63 धावांची गरज आहे. सामना अजूनही जिवंत आहे. आक्रमण केलं या बॉलवरती, लॉंग ऑनला झडप घातली परंतु झेल सुटला. 200 रुपये हातामधून निसटले. कॅच 200 रुपयाची होती परंतु पहा आनंद धनावडे यांना तो कॅच पकडता आला नाही. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 20. 12 बॉल बनवायचे आहेत विजयासाठी आता 62. 12 बॉल 62 ची गरज आहे या मॅच मध्ये. प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे 30 धावा, म्हणजे रिंकू सिंग सारखी बॅटिंग करावी लागेल. रिंकू सिंग ज्यांनी IPL मध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली होती, रिंकू सिंग या नावाला झळाळी मिळाली. आता IPL चा 18वा हंगाम सुरू आहे. परंतु रिंकू सिंग बद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो, हा असा खेळाडू आहे ज्याने खडतर प्रवास केला. रिंकू सिंगचे वडील जर तुम्ही पाहिले तर गॅस सिलेंडर डिलिव्हर करण्याचं काम करतात. अशा परिस्थितीमधून क्रिकेटमध्ये रिंकू सिंग आला. IPL मध्ये अशा प्रकारच्या धावा कुठल्या 5 बॉलच्या पाठीमागे आणि रिंकू सिंगला प्रसिद्धी मिळाली. आज टीम इंडियासाठी रिंकू सिंग खेळतात. आयोजन समितीकडे सूचना आलेली आहे. क्रमांक 3 आणि क्रमांक 4 हा तुम्हाला कशा प्रकारे दिला जाईल तर रनिंग रेस प्रमाणे दिला जाईल याची नोंद आपण घ्या. आता पारितोषिकांचं मोल वाढलेलं आहे. आनंद धनावडे यांनी कॅच पकडली तर प्रताप दादा शेलार यांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक आनंद धनावडे यांसाठी असेल. आता आनंद धनावडे देखील म्हणत असेल की बॉल माझ्या दिशेने आला पाहिजे, एकदा त्याला पकडतो. बॉलर तयार. या वेळेला जागेवरतून फटका खेळला, आकाशाला गवस निघालत. हा बॉल अतुल कांबळे यांनी अखेरकार मोकळा श्वास घेतला आणि कॅच पकडली आहे. मिड विकेटला पकडलेला कॅच लांबी पडली कमी. आणखीन एक फलंदाज माघारी. अक्षय गोळे आउट होऊन माघारी येत आहेत. 20 वरती आता 1 अशी स्थिती आहे. परिंदे को मंजिल मिलेगी पहले वे उसके पंख बोलते, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आता येणाऱ्या फलंदाजांना आपला हुनर दाखवावा लागेल. 2 बॉल 2 चा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी रनिंग रेस होईल खेळपट्टीवरती, याच्या आपण नोंद घ्या. 4 धाब्यांसाठी आणि जो संघ 4 धावा पहिल्यांदा पूर्ण करेल त्या संघाला दिला जाईल तृतीय क्रमांकाची आपण नोंद घ्या. क्षेत्ररक्षक आलेले आहेत. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. रोहन एका बाजूला आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये रतन विशाल या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. आता जर तुम्ही चमकलात ना तर निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा क्रम बॅटिंगचा बदलेल. परंतु अडचणीच्या काळामध्ये ही जोडी धावून येईल का? ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न तर केलाय खरा. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेले आहेत आणि पुन्हा एकदा बॉल अतुल कांबळे यांच्याच हातामध्ये गेलाय. आणखीन एका विकेटचं पतन. आता भैरवनाथ फायटर संघ
अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी चाललेले आहेत. आणखीन एक धक्का लागलेला आहे. पण जीवन असो किंवा क्रिकेट, एखादं संकट जीवनामध्ये जर आलं ना तर त्या संकटाबरोबर संधी देखील चालून येते. कारण संकट हे संधीचं राखणदार आहे. संकट कधीच एकटं प्रवास करत नाही, त्या संकटाबरोबर संधी देखील प्रवास करते. आणि ती संधी आज ओळखावी लागेल आणि चांगला खेळ करावा लागेल. फायदा जीवनामध्ये संधीचा घ्या, माणसाचा घेऊ नका. परंतु ही संधी आणि त्या संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल का? 20 वरती 3. रोहन धनावडे यांनी 2 फलंदाज याच ओव्हरमध्ये माघारी पाठवलेत. एकही आणखीन एक फलंदाज माघारी. आता विकेटची पत्तजड सुरू झालेली आहे. एकही धाव आतापर्यंत दिली नाहीये रतन यांनी गोलंदाजी करताना. रोहन धनावडे, माफ करा आपण करेक्शन करूया. रोहन धनावडे यांनी काय गोलंदाजी केली आहे या ओव्हर मध्ये. 3 फलंदाजांना रोहन धनावडे यांनी माघारी पाठवलं. IPLचा 18वा हंगाम सुरू झालाय, परंतु IPLच्या इतिहासामधलं पहिलं निर्धाव षटक कुणी टाकलं तर ते नाव होतं ऑस्ट्रेलिया टीमचं ग्लेन मेगरा. परंतु वागदरे गावच्या स्पर्धेमध्ये या सेकंड सेमी फायनल मध्ये निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा करंजे गावचे रोहन धनावडे करतील का? 5 बॉल टाकलेत, एकही धाव दिली नाहीये. आणि या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक कुणी टाकलं? सर्जापूरची दत्ता मोहिते यांनी टाकलं. 40+ जावलीकडून खेळताना दुसऱ्यांदा हा कारनामा होईल का? रोहन धनावडे तयार. हा बॉल वळवला, कॅच होईल का? कॅच जर झाली तर इथे पहा, दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. शेवटच्या बॉलवरती 1 धाव आली आणि हॅट्रिकचाही बॉल होता, परंतु हॅट्रिक होऊ शकली नाही. निर्धाव षटक येऊ शकले नाही कारण क्षेत्ररक्षकाची साथ लाभू शकली नाही. कारण क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. आता इथून पुढे 6 बॉल 61 ची गरज आहे. सामना दूर गेलाय. 6 बॉल मध्ये 61 हवे आहेत. रणजित पवार येत आहेत अंतिम षटकामध्ये. 6 बॉल 61. सामना भैरवनाथ फायटर करंजा टीम पासून दूर गेला. सुरुवात ज्यावेळेस भैरवनाथ फायटर करंजा टीमने केली ना की असं वाटलं की हा संघ शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना घेऊन जाईल, परंतु संकेत गोळे मैदानाच्या बाहेर गेले आणि त्यानंतर मात्र एकाही फलंदाजाला तळ ठोकता आला नाहीये. एकही मोठा फटका खेळता आलेला नाहीये. पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. असेच काही नकारात्मक बॉल आले तर सामना जिवंत होईल का भैरवनाथ फायटर करंजी या टीमसाठी? आता याच उमेदीवरती हा सामना अवलंबून आहे. रणजित पवार यांना हाताळायचे 6 बॉल. इथून पुढे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रनिंग रेस होईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. खेळपट्टीवरती रनिंग रेस होणार आहे. क्षेत्ररक्षक चाललेले आहेत वेगाने, परंतु बॉलपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. प्रयत्न कमी पडले, झडप कमी पडली, संधी अपुरी होती. परंतु या बॉलच्या पाठीमागे काही धावा मिळतील. आता मॅच हळूहळू निघालेली आहे औपचारिकतेच्या दिशेने. या मॅच मध्ये आता भैरवनाथ फायटर या टीम पासून सामना हळूहळू दूर गेलेला आहे. जागेवरतूनच फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील आणि या बॉलच्या पाठीमागे काहीच जबाब मिळतील. या मॅच मध्ये आता बाकी आहे ती फक्त औपचारिकता. शेवटचा आता काहीच बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. बॉलर तयार रणजित पवार. समोर खेळलेला बॉल. आता या मॅच मधून पूर्णपणे हवा निघून गेलेली आहे. आणखीन एक कॅच पकडलेली आहे. एका संघावरती आता पराभवाचे काळे ढग आहेत, कारण ज्या प्रकारे भैरवनाथ फायटर या टीमने खेळ केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, सुरुवात निश्चित चांगली केली होती, आशा पल्लवित केल्या होत्या आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमीला वाटलं होतं की हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल. परंतु एका बाजूला फक्त 24च धावा आलेल्या आहेत. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंग BCC करंजी टीमने चांगली केली, गोलंदाजी चांगली केली. भैरवनाथ फायटर या टीमने गोलंदाजी करताना ओसंडून धावा खर्च केल्या,
परंतु त्याच धावसंख्येचं प्रलोभन ठेवता आलं नाही भैरवनाथ फायटर करंज या टीमला. या बॉलच्या पाठीमागे आता कोणतीही धाव मिळणार नाहीये. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता एका बॉलची औपचारिकता बाकी आहे. शेवटचा बॉल आणि अखेरकार 3 यष्टींच्या फलंदाज प्लम विकेटचं पतन आणि अखेरकार आपलं फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. म्हणजे फायनलची मॅच भिवडी विरुद्ध बीसीसी करंजे, परंतु तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रनिंग रेस होणार आहे असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. त्यासाठी आपण घाई करा. त्यासाठी आता आपल्याला मैदानाच्या दिशेने जावं लागेल आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आहे ज्याने मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातला, धुमाकूळ घातला, धडाकेबाज बॅटिंग केली, 5 बॉल 5 षटकार मारले. अतुल कांबळे प्लेअर ऑफ द मॅच. चला रनिंग रेस यानंतर आहे आणि खेळाडूंना विनंती आपण रिपोर्टिंग करा आयोजन समितीकडे. जननी माता चषक 2025 रनिंग रेस हा उपक्रम आता राबवला जाईल. मला वाटतं याच मैदानावरती रबर बॉल क्रिकेटमध्ये हा उपक्रम राबवला होता. जे 2 फलंदाज